नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं? तर लास्ट लेक्चरला मेजरमेंट युनिट, त्यानंतर SI सिस्टीम, SI सिस्टीममध्ये कोणकोणत्या क्वांटिटी येतात, त्यांचे युनिट्स काय आहेत, बरोबर आहे का? आठवते ना? ह्या गोष्टी बघितलेल्या. त्यानंतर आपण बघितलं डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी कशा पद्धतीनं तयार होतात, त्यांचे युनिट्स कशा पद्धतीने तयार करायचे, हा आपण भाग बघितला होता. अगदी क्विक मी 1-2 डेफिनेशन्स बघूया, सांगतो तुम्हाला या ठिकाणी परत एकदा. नंबर 1, व्हॉट इज अ युनिट? अ स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. अ रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड एज युनिट. आणि फंडामेंटल क्वांटिटी, द क्वांटिटी विच आर बेसिक and their units fundamental units. Derived quantities, the quantities which cannot measure directly, they require help of always fundamental quantities, one or more fundamental quantities. They are called as derived quantities. आठवतंय? आणि याच्यात मी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती, हे जे फंडामेंटल आहेत, SI सिस्टीममध्ये किती फंडामेंटल आहेत? 7. तर हे 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि त्यांचे युनिट्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट तयार करता येतं. किती फंडामेंटल होत्या आणि कोणत्या होत्या? 7. परत एकदा, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बरोबर आहे का? बघा आता लेंथचं SI युनिट काय? मीटर. मास किलोग्रॅम, टाइम सेकंद, इलेक्ट्रिक करंट ॲम्पियर, टेम्परेचर केल्विन, सेल्सियस नाही, केल्विन. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डल आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. 2 सप्लिमेंटरी, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल, रेडियन आणि स्टेरेडियन. इतका भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि एवढी सगळी जर माहिती असेल तर मग पुढं आपण या चॅप्टरमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे डायमेन्शन्स. आपल्या आजच्या लेक्चरचं टायटलच आहे डायमेन्शन्स. मी डायमेन्शन हसत्यानं दाखवलेलं आहे, कारण डायमेन्शन हे फिजिक्समधला अतिशय मूलभूत भाग आहे. आता ह्याच्यामध्ये जर CETच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर तुम्हाला CET, JEE, नीट कुठलीही एक्झाम असून दे, यांच्यावरती ठरलेला एक प्रश्न असतो की डायमेन्शन्सवरती, डायमेन्शन्स अँड ॲनालिसिस. म्हणून हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. बेसिक आणि फंडामेंटल भाग आहे, महत्त्वाचा आहे, अतिशय चांगल्या रीतीने अभ्यास केला पाहिजे. आणखीन एक काम करा, आता मी तुम्हाला टेक्स्ट ओरिएंटेड चाललो आहे. तुम्ही नुसतंच व्हिडिओ बघू नका. व्हिडिओ बघत असताना काय करा, तुमच्याजवळ टेक्स्टबुक पण जवळ ठेवा. बोर्डाची आपले टेक्स्टबुक, NCERT आणि बोर्ड ह्यात काय फरक नाही आहे, सेमच आहे. मी आता जे शिकवणार आहे त्याची डेप्थ, त्याची लेवल तुम्हाला अगदी NCERT बुक्सपेक्षाही चांगल्या रीतीने मिळेल. त्यामुळे तो भाग नाही, फक्त मी आपला ऑडियन्स लक्षात ठेवून शिकवत जातोय. हळूहळू टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊया. म्हणून तुमच्याकडे आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बुक्स जवळ ठेवा, बरोबर आहे? तुम्हाला चांगल्या रीतीने कळेल. आता डायमेन्शन्स म्हणजे नेमकं काय? तर मी पहिल्यांदा काही क्वांटिटी लिहितो. बघा, फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी एरिया. आता एरिया आपण कशा पद्धतीने काढणार आहे? तर एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. समजा तुम्हाला रेक्टँगल दिलेलं आहे, रेक्टँगलची एरिया काढा, लेंथ इंटू ब्रेड्थ काढणार. आता बघा इथं एरिया ही फंडामेंटल आहे का डिराइव्ड आहे? हा, बरोबर आहे, एरिया ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. मग आता एरिया जर पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्या क्वांटिटी मोजल्या पाहिजेत? विच क्वांटिटी यू शुड मेजर हियर? सो हियर यू वॉन्ट टू मेजर लेंथ अँड ब्रेड्थ. सो लेंथ इज अ फंडामेंटल, breadth is also fundamental. How? Because breadth is nothing but you want to measure once again length, and according to SI system length is a fundamental. Means here you want to measure length 2 times, then you get area.
Okay, so here what is the SI unit for area? Length, meter, again length, meter, so it becomes square meter. Square meter, you can call meter square, doesn't matter, but it is better to say square meter. इथं लेंथचं युनिट काय झालं? स्क्वेअर मीटर. बरोबर आहे का? आता समजा व्हॉल्यूम असेल तर कसं काढणार तुम्ही? व्हॉल्यूम, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. म्हणजे इथं बघा परत एकदा, व्हॉल्यूम तुम्हाला 3 गोष्टी मिळाल्यानंतर मिळणार, मोजल्यानंतर मिळणार. लेंथ, ब्रेड्थ, हाईट. हाईट म्हणजे पुन्हा लेंथ आली. म्हणजे इथं युनिट कसं होईल? मीटर, 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 मीटर 3 times. You want to measure 3 times length, so it becomes meter cube, cubic meter. बरोबर आहे का? म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल एरिया आणि व्हॉल्यूम डिराइव्ड आहेत आणि आपला गोप्या, आठवला काय गोप्या? पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. गोप्या महत्वाचा इथं. गोप्या म्हणजे फंडामेंटल. तो गोप्या कोण आहे इथं? 7 फंडामेंटलच्या टीमला आपण गोप्या म्हटलेला आहे, त्यातला हा मीटर आहे. म्हणजे इथं एरिया जर पाहिजे असेल तुम्हाला 2 वेळा मीटर मोजावं लागतंय, 2 वेळा लेंथ मोजावी लागते. 3 times when you measure length, 3 times when you measure meter, you get volume. समजतंय? मग आता इथं डायमेन्शन मध्ये कसं लिहायचं? डायमेन्शन्स त्याची व्याख्या ही वेगळी, पण पहिल्यांदा कसं आहे नेमकं काय समजावून घ्या. व्याख्या, डेफिनेशन्स पाठ करायच्या, ते मांडायच्या, हा भाग तुम्ही आतापर्यंत करतच आलाय. पण नेमकं काय हे बघा. आणि कायम लक्षात ठेवा 2 गोष्टी असतात. एक, आता समजा एखादा माहिती द्यायला लागलाय तुमच्या समोर, मी सांगितलं की सायकल कशी आहे. सायकलला 2 चाकं असतात, बाकीचं पकडण्याचं स्टेअरिंग किंवा हँडल असतं, पायडलिंग करायला लागतंय. हे सगळं मी सांगायला लागलोय आणि प्रत्यक्षात मी सायकल दाखवलीच नाही तुम्हाला, नुसतंच मी थिअरॉटिकल सांगायला लागलोय. तुम्ही ते पिक्चराइज करता, व्हिज्युअलाइज करता. माझं टेक्निक कसं आहे? मी पहिला सायकल आणतोय वर्गात, तुला उचवणार, सायकलवर बसवणार आणि चालव म्हणणार. हा, पडून देणार नाही ही माझी गॅरंटी. ओके, तुमचं तुम्ही सायकल चालवता चालवता आणि चालवल्यानंतर मग सायकल कशी आहे तुम्ही आपोआप सांगता. तर फारसं काय अवघड नाही. मग थोडस शिकायचं, पण वेगळ्या अँगलनं, वेगळ्या मेथडनं शिकायचं. आणि ही जीनियसची मेथड आहे, हे प्राध्यापक विनायक राजपूतची मेथड आहे, हे लक्षात घ्या. ओके, मग डायमेन्शन्स म्हणजे काय? तर डायमेन्शन्स या शब्दाचा अर्थ आहे किती वेळा तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी मोजावी लागली. आता मला सांगा बरं, एरियामध्ये लेंथ किती वेळा मोजला? 2 वेळा. काय मोजला? लेंथ. म्हणून ज्या वेळेला तुम्ही एरिया विचारात घेता एवढंच लिहायचं आहे, लेंथ 2 times मेजर केला. बरोबर आहे? किती सोपं आहे बघा. एवढं मोठं वाक्य, टू गेट एरिया वी हॅड टू मेजर 2 times लेंथ. इतकं मोठं वाक्य फक्त सिम्बॉलिकली मांडायचं. L2. L2. 2 म्हणजे काय? तर 2. आणि L म्हणजे काय? तर लेंथ. इथं बघा 2 कुठं वापरायचं आहे? 2 त्याच्या डोक्यावरती लिहिलेलं आहे मी. बरोबर इकडे लिहायचं, पायाजवळ लिहायचं नाही. कसं आहे तुम्हाला माहित आहे? टोपी कुठं घालायची असते? टोपी, कॅप. दुसऱ्या टोप्या नव्हे. तुम्हाला नाही बऱ्याच टोप्या घालतात एकमेकाला, त्या नव्हे. कॅप, कॅप. कॅप कुठं घालायचे आणि शूज कुठं घालायचे माहिती आहे ना? शूज वरती घालून चालतंय काय? नाही. म्हणून हे लेंथ लिहिताना असं अजिबात लिहायचं नाही. L2 नाही चालणार, हे चुकीचं आहे. तुम्हाला लिहिताना L2 असं लिहायला पाहिजे. याचा अर्थ लेंथ 2 times मेजर करा म्हणजे तुम्हाला एरिया मिळत्या. आणि हेच दाखवण्यासाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेट घालतो याला. आता याचा अर्थ कसा झाला बघा. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये L2 डोक्यावर पाहिजे. याचा अर्थ असा आहे
you want to measure length 2 times to get area, derived quantity area, or you get unit for area square meter. आता लेंथ 3 टाइम्स मोजायचे आहे म्हणजे व्हॉल्यूम मिळणार. आता व्हॉल्यूम कसं लिहायचं? स्क्वेअर ब्रॅकेट L3 इन स्क्वेअर ब्रॅकेट. इथं दुसरा कुठलाही ब्रॅकेट घालायचा नाही. हे असं चालत नाही, हे असा चालत नाही, एक असा भयानक काय काढायचं नाही, चालणार नाही. फक्त आणि फक्त स्क्वेअर ब्रॅकेट. इट इज अ रूल. ओके, हे असला प्रकार काय करायचं नाही. काही जणांना वाटतं सर काय फरक पडतोय असं आणि असं. अरे बाबा बरच फरक पडतो. काढू नका. ओनली इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. L3 डोक्यावर लिहायचं आहे. आता बघा दुसरी क्वांटिटी घेतो मी. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास युनिट केजी, व्हॉल्यूम मीटर क्यूब. याचा अर्थ काय झाला? जर तुम्हाला डेन्सिटी क्वांटिटी पाहिजे असेल तर मास मोजायला पाहिजे. आणि मीटर म्हटल्यावर गोप्या कोण आहे? तर लेंथ आहे. मास गोप्या आहे. हे गोप्याच्या टीम मधले 7 जण आहेत म्हणजे ती फंडामेंटल आहेत. केजी आणि मीटर क्यूब. याचा अर्थ असा आहे मास एकदा मोजा आणि लेंथ 3 वेळा मोजा म्हणजे तुम्हाला काय मिळतोय? डेन्सिटी मिळते. आता मॅथमॅटिकली माहिती आहे तुम्हाला केजी हा मीटर -3 लिहू शकतो मी. पर मीटर म्हणजे -3 केजी पर क्युबिक मीटर क्यूब. आता हे तुम्ही कसं लिहिणार बघा डायमेन्शन्स मध्ये. डेन्सिटी, मास आणि लेंथ. मास आपण कॅपिटल एम न वापरणार आहे मास दाखवायला डायमेन्शन्स मध्ये. मास एकदा मोजायचं आहे. लेंथ -3 टाइम्स मोजायचे. -3 टाइम्स म्हणजेच पर मध्ये येते. म्हणजे डेन्सिटीचे डायमेन्शन झाले मास 1 लेंथ -3 M1 L-3. आता यांचा क्रम मागे पुढे झाला. एखाद्यानं समजा असं लिहिलं लेंथ -3 M1. इट्स ओके, चालेल, काय प्रॉब्लेम नाही, याला काय प्रॉब्लेम नाही. पण ज्यांची पॉवर आहे त्याची पॉवर त्याला द्यायची M1 L-3. बरोबर आहे का बघा? म्हणजे या ठिकाणी डेन्सिटीचे डायमेन्शन्स काय झाले? M1 L-3. म्हणजे नेमकं काय बघा परत एकदा. तुम्हाला हे काहीच माहित नाही, ही क्वांटिटी आणि मी एवढंच दिले तर तुम्हाला काय समजेल याच्यावरनं? हे सिम्बॉलिकल आहे. ह्याचा अर्थ असा होतो मास एकदा मोजा, लेंथ -3 टाइम्स मोजा म्हणजे तुम्हाला डेन्सिटीचं युनिट मिळते आणि डेन्सिटी ही क्वांटिटी मिळते. अतिशय सोपा भाग आहे पण तितकाच महत्वाचा आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी. समजा व्हेलॉसिटी घेतली. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर, टाइम म्हणजे सेकंद. पुन्हा आता बघा व्हेलॉसिटी कुठल्या फंडामेंटल वर अवलंबून आहे? इथं गोप्या कोण आहेत? मीटर म्हणजे लेंथ, टाइम म्हणजे सेकंद. म्हणजे याचा अर्थ मीटर म्हणजे लेंथ 1. खाली डिनॉमिनेटर मध्ये म्हटलं पॉवर मायनस करायची आणि टाइम दाखवायला T-1. याचे डायमेन्शन झाले L1 T-1. बघा बरं सोपं आहे की नाही? फक्त त्याला फॉर्म्युले पाठ पाहिजेत आणि 10वी पर्यंत तेवढे केलंय तुम्ही. मी फक्त डायमेन्शन सिम्बॉलिकली कसं मांडायचं एवढंच बोलायला लागलो इथं. आता आपल्याकडे 7 फंडामेंटल आहेत. ही गोप्याची टीम आहे. गोप्या एकटा नाही, गोप्याची 7 जणांची टीम आहे. डायमेन्शन लिहिताना त्यांचे सिम्बॉल्स कसे लिहायचे बघूया. जसं आपण लेंथला L, मासला M, टाइमला T लिहिणार आहे. ह्या बेसिक गोष्टी.
लेंथला एल, मासला एम, टाइमला टी. पुढे इलेक्ट्रिक करंट असेल तर त्याला आय लिहायचं डायमेन्शन मध्ये, म्हणून इलेक्ट्रिक करंटचे डायमेन्शन्स I1. टेम्परेचर असेल, टेम्परेचरचे युनिट केल्विन आहे, केल्विन, म्हणून त्याला के लिहितात, K1. टेम्परेचरचे डायमेन्शन्स K1 फंडामेंटल आहेत ते. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेल आहे, C1. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल आहे, म्हणून त्याला MOL. हे एकमेव असं आहे ज्याला 3 लेटर्स वापरतो आपण, MOL. बाकीचे सगळे सिंगल लेटर्स आहेत. लेंथ L, टाइम T, मास M, इलेक्ट्रिक करंट I, टेम्परेचर K, ल्युमिनस इंटेन्सिटी C आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. या फंडामेंटल क्वांटिटीचे हे डायमेन्शन्स आहेत प्रत्येकाचे. आणि मग यांच्यावरून बाकीचे सगळे काढतोय आपण. आता आपण इथपर्यंत आलो. वेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम मीटर पर सेकंद आहे, त्यामुळं मीटर आल्यामुळं एल एकदा मोजायचं, टी -1 टाइम्स मोजायचं, म्हणजे तुम्हाला क्वांटिटीचे डायमेन्शन्स मिळतात. ओके. हा, आता आणखीन एक आपण पुढची क्वांटिटी घेणार आहे. आपण ऍक्सिलरेशन घेऊया. आता ऍक्सिलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. सो वी कॅन रेट वेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर आहे. मग आता तुम्ही मगाशी वेलॉसिटी लिहिला, वेलॉसिटीचे डायमेन्शन्स कसे काढला? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. याचं युनिट मीटर पर सेकंद, म्हणून डायमेन्शन्स लिहिताना कायम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. मीटर म्हटलं की लेंथ किती वेळा मोजला? एकदा. टाइम किती वेळा मोजणार? एकदा. पण डिनॉमिनेटर मध्ये ते पॉवर वरती आल्यानंतर मायनस होणार, L1 T -1. सो these are the dimensions for velocity, L1 T -1. मग आता ऍक्सिलरेशन कसं काढणार? वेलॉसिटी अपॉन टाइम आहे, म्हणजे वेलॉसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंद. आणि टाइमचं युनिट काय? परत सेकंद. म्हणून याचं युनिट झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर पर स्क्वेअर सेकंद. मीन्स व्हॉट? ऑन विच फंडामेंटल क्वांटिटी acceleration depends? So you want to measure meter means length, square second means time. याचा अर्थ इथं गोप्या, मीटर म्हणजे लेंथ आहे आणि टाइम आहे. किती वेळा मोजावे लागतं? तर मीटर म्हणजे लेंथ 1 टाइम्स आणि टाइम 2 टाइम्स. पण डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे डायमेन्शन मध्ये -2 होणार. हे असं लिहिणार आपण, मीटर सेकंद रेस टू -2. म्हणून डायमेन्शन लिहिताना मीटर म्हणजे लेंथ कशात दाखवायची? L मध्ये. टाइम कशात दाखवायचा? T मध्ये. सो L1 T -2. मी आताच सांगितल्याप्रमाणे मास दाखवायला कॅपिटल M, लेंथ दाखवायला L, टाइम दाखवायला T. या मेकॅनिक्स मधल्या क्वांटिटी आहेत. म्हणजे वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत L1 T -1. ऍक्सिलरेशन आहे L1 T -2. सरळ आहे. याचं युनिट मीटर पर सेकंद, याचं युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर एकदा, लेंथ एकदा, लेंथ 2 वेळा. सो -2. समजालंय का? समजा याच्यामध्ये कोणाला जर डाऊट आला असेल तर पुन्हा माझा व्हिडिओ बघा. तुम्ही त्या व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतील. कसं आहे, कुठली गोष्ट आपण नवीन शिकत असताना बऱ्याच वेळा आपल्याला पहिल्यांदा अवघड वाटतं आणि ज्यावेळेला सराव होतो त्यावेळेला इझी वाटतं. बरोबर आहे का? समजा तुम्ही आठवा की पोहायला शिकलाय. आठवतंय पोहायला शिकलेलं? समजा लहानपणी तुम्ही कोण तर तुमचे काका, मामा, दादा पोहायला शिकवाल्यात. आता आपल्या गावाकडे कसं असते, विहीर असत्या, नदी असत्या, पोहायला नेतात, उचलून नेतात, बघायला चल म्हणून सांगतात. तुला सांगत नाहीत, पोहू नकोस रे, कडल राहा. घेऊन जातात आणि नेऊन तिथं तुम्हाला दाखवतात पोहतेले. मग पोहणार काय? नाही पोहणार. मग सरळ धरत्यात, उचलून पाण्यात आपडतात.
त्यांना माहित असते की ह्याला बुडून देत नाहीसाठी त्यांनी असतात, व पहिल्यांदा तुम्ही एकदम घाबरलेला असताय, पण हळूहळू तुम्हाला काय होतंय, त्या पाण्याची भीती मोडत्या आणि तुम्ही चांगल्या रीतीनं पोहायला लागता. हे अगदीच चांगली आमच्या वेळची आणि आत्ताची पण शिकवण्याची पोहण्याची पद्धत. उचलायचं, पाण्यात आपटायचं, हातपाय मारतो, बुडून तर देत नाहीत, मग आणि काय घाबरायचंय. तसं घाबरायचं नाही. सायकल शिकवताना पण हेच झालंय. पडलाय तुम्ही बऱ्याच वेळा, व पडला म्हणून काय सायकल चालवाय सोडून दिलाय काय? आठवाय की सायकल शिकलेली पहिल्याची वेळ, सायकलवर बसला होता, कोणतरी धरलं होतं पाठीमागं, चालवत नेलं, हात सोडलं, तुम्ही हात धरलाय नो, धरलाय नो, धरलाय नो, हाय चल रे, हाय चल रे, हाय चल रे, पाठीमागचं पण म्हणतोय. आणि कधी एकदा हात सोडून दिलेला असतोय तुमचं, तुम्हाला कळत नाही, जाता जाता पुढे अरे आली सायकल. हे महत्वाचं आहे. घाबरायचं बिलकुल नाही. कुठलाही विषय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आणि वाढायला देऊन दे, ते असते तसं, पण घाबरायचं नाही. आणि जेवढं तुम्ही घाबरणार नाही तेवढे विषय तुम्हाला चांगल्या रीतीने येतील. हा, काही डाऊट्स येतील, कन्फ्युजन येईल माइंड मध्ये, अहो ही शिकण्याची प्रोसेस आहे. ज्याला हे येतं तोच खऱ्या अर्थाने शिकायला म्हणायचं. ज्याला ह्या डोक्यात काही प्रश्न पडणार नाहीत, एक तर तो परब्रह्म आहे, परमेश्वर आहे, फिजिक्सचा किंवा केमिस्ट्रीचा, नाही तर त्याला काहीच कळालेलं नसते. मग ज्याला प्रश्न पडतात, ज्याला शंका येतात, याचा अर्थ तुम्ही शिकण्याच्या योग्य पायरीवर आहे. तुम्ही शिकण्याची प्रोसेस अतिशय चांगल्या रीतीने करताय. म्हणून घाबरू नका. डाऊट्स आले तर पुन्हा पुन्हा लेक्चर्स बघा, पुन्हा पुन्हा तुम्हाला चांगल्या रीतीने कळेल. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला चांगलं कळणार आहे. आता या ठिकाणी बघा, ऍक्सिलरेशनचं काय झालं, डायमेन्शन्स L1 T-2. मी आणखीन एक क्वांटिटी घेतो आता बघा, फोर्स. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सिलरेशन. आता मास कशात मोजणार, किलोग्रॅम मध्ये. ऍक्सिलरेशन कशात मोजणार, मीटर पर स्क्वेअर सेकंद मध्ये. मग आता इथं फोर्स ही क्वांटिटी कुठल्या फंडामेंटल वर अवलंबून आहे, ऑफकोर्स केजी म्हणजे मास आला, मीटर म्हणजे लेंथ आली, सेकंड टू म्हणजे टाइम आला. आता फक्त किती केळते वेळा मोजायचं तेवढं लिहायचं. मास एकदा मोजणार, लेंथ मीटर एकदा आहे, आणि टाइम डिनॉमिनेटर मध्ये आहे, वर गेला -2. आणि म्हणून फोर्सचे डायमेन्शन झाले M1 L1 T-2. तुम्ही L1 M1 T-2 लिहिला, T-2 L1 M1 लिहिला, यांचा क्रम मागे पुढे चालतो, बरोबर आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण एक काहीतरी ठेवायचा म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा L लिहिलेत, मग M लिहितात, T लिहितात, मी M लिहिलाय पहिल्यांदा, काही बिघडत नाही. ओके, सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स, M1 L1 T-2. ओके, आता पुढे जाऊया. वर्क. वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. आता इथं बघा, फोर्स केजी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, पण याचा SI युनिट मध्ये आपण बारसं केलंय न्यूटन. फोर्सचं युनिट आपण म्हणतो न्यूटन. हे घरातली नाव आहेत, जसं घरामध्ये आपण बाळ्या, पिंकी, पिंट्या, चिंटू म्हणतो का नाही, पण लग्नामध्ये टाकतात आमच्या बाळ्याचं लग्न आहे म्हणून नाही, नाव टाकतात, हा आमच्या काय श्रीकृष्णाचे लग्न ठरलेले आहे, नाव असते, तिथं बाळ्या म्हणत नाहीत. तसं हे घरची नाव आहेत. SI सिस्टीम मध्ये केजी मीटर पर सेकंड स्क्वेअरला SI सिस्टीम मध्ये नाव दिलं न्यूटन. ऑफकोर्स इट इज ऑनर्ड टू द सायंटिस्ट न्यूटन. न्यूटनच्या ऑनर, न्यूटन या थोर शास्त्रज्ञांना अभिवादन किंवा याला एक ऑनर द्यायचा, म्हणून असं ठरलं की याला न्यूटन म्हणायचं. म्हणून फोर्सचे SI युनिट न्यूटन आहे, CGS डाईन आहे, माहित आहे तुम्हाला. आता वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. आता फोर्स म्हणजे केजी मीटर पर स्क्वेअर सेकंद इथल्याप्रमाणे, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे पुन्हा मीटर आला. आता लक्षात येईल तुम्हाला काय झालं, केजी मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर म्हणजे फोर्स वर्क मिळणार. याचा अर्थ मास एकदा मोजला पाहिजे, लेंथ 2 वेळा मोजली पाहिजे,
आणि टाइम -2 टाइम्स मोजला पाहिजे, म्हणजे तुम्हाला वर्क मिळणार. म्हणजे व्हॉट आर द डायमेन्शन्स फॉर वर्क? M1 L2 T-2. बरोबर आहे का? याचा अर्थ मास एकदा मोजा, लेंथ 2 वेळा मोजा, टाइम -2 टाइम्स मध्ये मोजा, म्हणजे तुम्हाला वर्क ही क्वांटिटी आणि त्याचं युनिट मिळतं. मगाच्या सारखंच हे घरातलं आहे, याला SI सिस्टीम मध्ये युनिटला आपण जूल म्हणतो, जूल, CGS अर्ग. अशा तऱ्हेने तुम्हाला प्रत्येकाचे डायमेन्शन्स काढता येतील. परत एकदा मी सांगतोय, डायमेन्शन्स कसे काढायचे, तर प्रत्येकाचं तुम्हाला युनिट आणि फॉर्म्युला माहिती पाहिजे. तो माहिती असेल तर डायमेन्शन्स काढता येतात. डायमेन्शन्स हे नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचे. मध्ये कुठेही पंक्च्युएशन मार्क म्हणजे कॉमा, डॉट, गुणाकार चिन्ह असं काही करायचं नाही. काही लोकांना स्टाईल मारला असं करतात, हे असं काही करायचं नाही, कुठंही स्टाईल मारायची नाही. M1 L1 T-2 मध्ये कुठं नो पंक्च्युएशन मार्क अलाउड, नो अदर प्युरल्स येणार नाही तिथं. सगळेच्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट घालायचं आहे. नो अदर काइंड ऑफ ब्रॅकेट्स आर अलाउड हिअर. ओके, सो इन दिस वे यू कॅन राईट डायमेन्शन्स फॉर अदर क्वांटिटी. आता तुमच्या पुस्तकामध्ये बरेचसे डिराइव्हड क्वांटिटी आहेत, त्यातल्या तुम्ही घ्या आणि प्रत्येकाचे डायमेन्शन्स मांडू शकता. आता वर्क युनिट आहे जूल, त्या डायमेन्शन्स आला M1 L2 T-2. आता मला सांगा, जूल आणखी कुणाचं युनिट आहे? ऑफकोर्स एनर्जी. मग आता एनर्जी, उदाहरणार्थ कायनेटिक एनर्जी, फॉर्म्युला काय? हाफ mv², युनिट जूल. आता इथं जूलच आहे, त्यामुळं त्याचे डायमेन्शन सुद्धा सेमच येणार, कारण हे सख्खे भाऊ भाऊ आहेत. एनर्जी आणि वर्क, वर्कचं युनिट जूल, एनर्जीचं युनिट पण जूल. मग भाऊ भाऊ असतील तर त्यांचे आडनाव बदलत नाहीत. तसंच या ठिकाणी युनिट सेम असल्यामुळे डायमेन्शन तेच येणार. एनर्जीला सुद्धा M1 L2 T-2 येणार डायमेन्शन्स, हे लक्षात घ्या. म्हणून ज्यांचे युनिट सेम असतात त्यांचे डायमेन्शन्स एकसारखे असतात. The quantities which shows the same kind of unit shows the same dimensions. समजतंय? या ठिकाणी बऱ्यापैकी मी कव्हर केलंय डायमेन्शन्स. तुमचं काम काय? कुठली पण क्वांटिटी घ्या, त्या ठिकाणी फॉर्म्युला मांडा आणि फक्त डायमेन्शन्स कुणावर अवलंबून आहेत बघा. मी आणखीन यात एक वेगळी क्वांटिटी घेतो, इलेक्ट्रिक करंटवर अवलंबून असणारी, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मधले काढता येतील. आता चार्ज Q = IT आहे. आता चार्ज ही फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे, ती डिराइव्हड आहे. ती कोणावर अवलंबून आहे? इथं गोप्या कोण आहे? गोप्याच्या टीम मधलं कोण आलं? इलेक्ट्रिक करंट आला आणि टाइम आला. करंट I ने दाखवायचं म्हणजे डायमेन्शन झाले I1 T1. डायमेन्शन्स काय झाले याचे? I1 T1. याच्या आता लेंथ येत नाही, मास येत नाही, तर येत नाही, काय जबरदस्ती नाही आहे इथं. जे येतात ते बघून लिहायचं आहे. चार्ज I × T, I म्हणजे करंट I1 आणि T म्हणजे टाइम T1. I1 T1 हे याचे फंडामेंटल क्वांटिटी करंट आणि टाइम झाल्यामुळं डायमेन्शन झाले I1 T1. असं तुम्हाला वेगवेगळ्या क्वांटिटी येतील. केल्विन मध्ये आलं तर, टेम्परेचर आलं तर K1 घ्यायचं. तुम्ही बाकीच्या क्वांटिटी मांडू शकता. समजतंय? आता तुमचा होमवर्क काय राहील? टेक्स्टबुक घ्यायचं. टेक्स्टबुक मध्ये एक चार्ट केलेला आहे तुमच्या 11 स्टँडर्डच्या. तिथं डिराइव्हड क्वांटिटीज दिलेल्या आहेत, त्यांचं फॉर्म्युला दिलेलं आहे, त्यांचे युनिट्स दिलेले आहेत आणि समोर डायमेन्शन्स आहेत. एक 10 to 15 क्वांटिटीज आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित लर्न करा. बऱ्यापैकी मी सगळ्या सांगितल्याच इथं, त्या तुम्हाला परत एकदा लर्न करा. माझा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी सांगतो डायमेन्शनची डेफिनेशन.
बोर्डाच्या पेपरमध्ये 11वीचा पेपर आता तुमचं कॉलेज काढत आहे. कॉलेजच्या पेपरमध्ये ठरलेला प्रश्न असतो डिफाईन डायमेन्शन्स 1 मार्कला. मग काय सांगायचं? आता बघा, हे फंडामेंटल युनिट्स आहेत आणि त्यांचे पॉवर्स आहेत. द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स रेज्ड, पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स रेज्ड टू ऑब्टेन unit of derived physical quantity. The powers to which fundamental units raised to obtain unit of given physical quantity are called as dimensions. फंडामेंटल क्वांटिटीचे किती पॉवर्स घ्यावे लागतात, ती फंडामेंटल क्वांटिटी किती पॉवरनं वाढवायला लागते, याला त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स म्हणायचे. The powers to which fundamental units raised to obtain unit of given physical quantity called as dimensions. म्हणून velocityचे डायमेन्शन्स काय? तर L1 T-1. हे फक्त 1-1 असं पण लिहितात, 1-1. नंतर ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स काय? L1 T-2, म्हणजे 1-2 डायमेन्शन्स आहेत. फोर्सचे काय? M1 L1 T-2, हे फोर्सचे डायमेन्शन्स आहेत. वर्कचे डायमेन्शन्स काय? M1 L-2 T-2. आता आणखीन एक क्वांटिटी मी इथं घेतोय, ती क्वांटिटी म्हणजे या ठिकाणी प्रेशर. आता प्रेशर म्हणजे काय? फोर्स पर युनिट एरिया. याचं SI युनिट न्यूटन पर स्क्वेअर मीटर आहे, ह्यालाच पास्कल म्हणतो आपण. आता मला सांगा, फोर्सचे डायमेन्शन्स काय काढलाय तुम्ही? तर फोर्सचे डायमेन्शन्स मगाशी मी लिहिले होते M1 L1 T-2, बरोबर आहे का? बघा, फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन आहे आणि एरिया म्हटल्यावर लेंथ 2 होणार. आता हे सिम्प्लिफाय केलं तर कसं होईल? M1 L1 आहे, हा 2 वरती गेला मायनस होणार, 1 - 2 -1 आणि T-2. म्हणजे अशा प्रमाणे सिम्प्लिफाय करून तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील. प्रेशर फोर्स पर युनिट एरिया, न्यूटन पर स्क्वेअर मीटर. हेच असं पण घेतलं असता, फोर्स म्हणजे मास, एरिया, फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन आहे, मास म्हणजे kg, ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. मग झालं काय? यातला 1 मीटर गेला, म्हणजे राहिलं काय? kg मीटर सेकंड स्क्वेअर, kg M1 मीटर लेंथ -1 सेकंड स्क्वेअर T-2. हे सिम्प्लिफाय फॉर्म्युला केला आणि इथं फोर्सचे डायरेक्ट डायमेन्शन्स लिहिले, त्याच्यावरून तुम्हाला पुढचं सोडवता येते. समजतंय? म्हणून या पद्धतीने तुम्हाला सर्वांचे डायमेन्शन्स काढता येतील. आणि लक्षात घ्या, जेवढ्या वेळा तुम्ही डायमेन्शन्स लिहाले पाठ होऊन जातात. आता फॉर एक्झाम्पल, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद, लेंथ 1 T-1, ॲक्सेलरेशन मीटर पर स्क्वेअर सेकंद L1 T-2. ॲक्सेलरेशन नंतर फोर्स येते, मास इंटू ॲक्सेलरेशन आहे, मग ॲक्सेलरेशनला फक्त मासनं मल्टिप्लाय केले की फोर्स मिळते. असं तुम्हाला हळूहळू समजत जाते. आता आज मी फक्त लेक्चर सांगितले कसं काढायचं, आता ह्याच्यावर प्रॅक्टिस करायचं, घरात बसायचं, लिहायचं, वारंवार वाचायचं. आणि एकदा का तुमच्या डोक्यात हे बसलं की जगातली कुठलीही क्वांटिटी देऊन द्यात, तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतात. बरोबर आहे? तर मी या ठिकाणी आता आजचा तुम्हाला होमवर्क देणार आहे. टेक्स्टबुक मधल्या ज्या क्वांटिटी आहेत त्या सगळ्यांचे डायमेन्शन्स पुन्हा लिहा. समजतंय? आता आपण बरेचसे एक्झाम्पल सोडवले, मी सोडवून दाखवले, तुम्हाला समजलेत. आता काही एक्झाम्पल मी होमवर्कसाठी देतोय, म्हणून मी लिहिलेलं आहे एक्झाम्पल फॉर होमवर्क. कुठले एक्झाम्पल्स करायचे आहेत तुम्ही? तर फर्स्ट, आता मोमेंटम ही क्वांटिटी कसं आपण डिफाईन करतोय?
द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. आता मास इंटू व्हेलॉसिटी याच्यावरनं तुम्हाला याचे डायमेन्शन्स काढायचे आहेत, युनिट तयार करायचं आहे. सेकंड, मोमेंटम झाल्यानंतर मी पुन्हा एकतो कायनेटिक एनर्जी, मगाशी बोललोय मी, हाफ mv² फॉर्म्युला आहे, याचं युनिट जूल आहे, याचं kg मीटर पर सेकंद आहे. ह्याच्यावरनं तुम्ही तयार करू शकता. नंबर 3, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. हे जी आहे, शेंडीवाला जी, याचा पण युनिट जीच आहे, सॉरी जूलच आहे. नंबर 4 डेन्सिटी. मगाशी सांगितलंय मी पण प्रॅक्टिसला, डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम आहे, kg पर मीटर क्यूब हे याचं युनिट आहे. नंबर 5 आहे, जर इलेक्ट्रिसिटीमधली एक क्वांटिटी घेतो जी तुम्हाला माहीत आहे. आता तुम्ही रेजिस्टन्स आर काढू शकता, रेजिस्टन्स आर, बरोबर आहे. आर कसं काढणार, तर ओम्स लॉचा फॉर्म्युला माहीत आहे, व्ही इक्वल टू IR. मग रेजिस्टन्स म्हणजे व्ही अपॉन आय. इथं व्ही म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, व्ही इलेक्ट्रिक पोटेन्शियल अपॉन व्ही अपॉन आय. याचं युनिट तुम्हाला माहीत आहे ओहम. तर या सर्वांची काय करा, तुम्ही प्रॅक्टिस करा, हे सोडवा. आणि जे आमच्याकडं ऑलरेडी जे स्टुडंट्स एनरोल केलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक होमवर्क सेक्शन म्हणून ठेवलेलं आहे. आमच्या तुम्ही वेबसाईटवर किंवा आमच्या सेक्शनवर गेल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला वेब पेजला, तर त्या सेक्शनमध्ये जावा आणि हे सबमिट करा त्याच्यामध्ये. मग ते आम्हाला फॉलोअप घ्यायला बरं पडतं. आणि ज्यांना कोणाला डाऊट्स आले असतील तो डाऊट सेक्शन पण आहे, त्यामध्ये तुम्ही एनरोल जे झाले त्यांना तो भाग विचारता येतो. तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सुविधा दिलेली आहे, ह्यांचा फायदा तुम्ही घ्या. थँक्यू व्हेरी मच.